हॅलो, मी डॉक्टर प्रियल चांदूरकर. प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. माझं डायग्नोसिस झालं. आम्ही सरांना भेटलो आणि सरांनी सांगितलं की आपल्याला आधी आता पेट स्कॅन करावं लागेल, कारण 3 वर्षापासून तुला त्रास होता आणि बॉडीमध्ये कुठे मेटास्टेसिस आता आहे का आपल्याला आधी तेच बघावं लागेल. सो मला 2 दिवसानंतरचं अपॉइंटमेंट मिळाली पेट स्कॅनसाठी नागपूरला. आम्ही घरी आलो. मग नवरा म्हटला की आता तुझ्या घरच्यांना सांगावं लागेल, गोष्टी तर क्रिटिकल झाल्या आहेत. पण हे त्याचं काम होतं सांगणं, की बाबा घरच्यांनाशी बोलू दे, तुम्ही या, आपण बसूयात, काय करायचं पुढचं आपण ठरवूयात. हा फक्त तो मला सांगून मोकळा झाला. सो मी माझ्या घरच्यांशी बोलले आणि मग माझा जो कझिन आहे मोठा, तो डॉक्टर रविकिरण फाळके यांना भेटला, कारण त्यांना माझी केस हिस्ट्री आधीपासून माहीत होती. आणि दोन्ही दादांनी मिळून ठरवलं की आपण आता अजून सेकंड ओपिनियन्स घ्यायचे. डॉक्टर रविकिरण फाळके यांचे काही ऑन्कोसर्जन्स फ्रेंड्स होते, त्यांच्याशी आपण आता डिस्कस करूयात आणि ते काय म्हणतात ते पण बघूयात. आणि दत्ता मेघेला पण आपण तिथे पण, सावंगीला पण माझे फ्रेंड आहेत, तिथे पण आपण जाऊयात. तर मग जेव्हा आम्ही जाणार होतो तेव्हा आम्ही सेकंड ओपिनियनसुद्धा त्या दिवशी सगळ्या डॉक्टरांचे घेणार होतो आणि वर्ध्यालासुद्धा जाणार होतो. तर माझा भाऊ सोबत येणार आहे म्हटला, तर तो मला म्हटला, नवरा म्हटला की माझं काय काम आहे म्हणे स्कॅनला यायचं, माझं काही काम नाही, तुम्ही जा म्हणे. नाही तर म्हणजे लिटरली माझ्या डोळ्यातून पाणी आलं की अरे बाबा तू काय बोलतोयस, तू लागणार नाहीस का सोबत? मला आधी किती टेन्शन आहे, माझ्या बॉडीमध्ये अजून कुठे काही आहे का, आता मला स्कॅनचा रिपोर्ट काय येतो, माझी झोप उडालेली आहे आणि अशा परिस्थितीत तू म्हणतो की तुम्ही जा, माझं काही काम नाही. तर मी रडायला लागले. तर तो कसा तरी जबरदस्तीने मग तो आमच्यासोबत यायला तयार झाला. आणि 13 जानेवारीला माझं स्कॅनचं अपॉइंटमेंट होती. सो 12 तारखेला माझ्या मुलीला मी माहेरी म्हणजे अकोल्याला सोडायचं होतं, कारण मी तिला घेऊन जाऊ शकत नव्हते ना, तेव्हा कोविड पण सुरू होतं. तर मग 10 लाखाची गाडी घरी पडलेली आहे आणि ह्या माणसाने मला दर्यापूर अकोला एवढे कष्ट घेतले नाहीत की माझ्या मुलीला आणि मला गाडीत अकोल्यापर्यंत भावाकडे सोडून द्यायचे. त्यांनी तेव्हा एस टी महामंडळाचा संप होता. सगळ्या बसेस बंद होत्या, प्रायव्हेट वाहनांचं थैमान होतं आणि मला आणि माझ्या 3.5 वर्षाच्या मुलीला ह्याने दुपारी प्रायव्हेट वाहनात म्हणजे त्या गर्दीच्या ह्याच्यात आम्हाला दोघींना बसून दिलं अकोल्यासाठी. तिकडनं मी माझ्या भावाला फोन केला की तू तिथे थांब बसस्टँडवर, आम्ही येतोय म्हणून. जेव्हा त्याला कळालं की मी प्रायव्हेट वाहनमध्ये येते, त्याला इतका संताप आला, पण बोलू शकत नव्हतं ना, परिस्थिती तेव्हा ती वाद घालण्याची नव्हतीच. की बाबा याला कळतं काय की बा पेशंट आहे, ती एक ऑपरेशन झाला, दुसरं ऑपरेशन आहे आणि लहान मुलगी आहे 3.5 वर्षाची, आणि अशा परिस्थितीत हा प्रायव्हेट वाहनात तिला बसून देतो आहे. आणि असं पण नाही की घरी गाडी नाही आहे. 10 लाखाची गाडी शोसाठी त्यांनी ठेवलेली होती घरात आणि लोकांना दाखवण्यासाठी. जे त्याचं नेहमीचं होतं की लोकांना दाखवणं त्याला खूप जास्त म्हणजे त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट होतं की माझ्याकडे काय आहे आणि काय नाही, आणि नुसतं हवा करायची, असं त्याचं बिहेवियर होतं. इकडे घरच्यांना लावायला, बायकोला लावायला त्याला नेहमी पैसा नसायचा किंवा त्यांच्यावर खर्च करायला त्याच्याकडे पैसा नसायचा. त्याला माझं तर सोडा, पण त्या 3.5 वर्षाच्या मुलीची पण काळजी नाही वाटली की बाबा हिला एवढ्या गर्दीत कसं पाठवायचं, कोरोना सुरू आहे, सगळे टेस्ट पॉझिटिव्ह होऊन राहिला, साधा सर्दी खोकला जरा झाला तरी टेस्ट पॉझिटिव्ह येत आहे. आणि मी तर न्यूट्रल होते, कारण मला म्हणजे कळतच नव्हतं ना काय बोलावं त्या व्यक्तीसोबत, त्याच्यासोबत कसं बिहेव करायचं, मला काहीच कळत नव्हतं. कारण मला तर माझीच पडलेली होती की उद्या स्कॅनमध्ये काय येणार आहे, काय माझा रिपोर्ट येणार आहे. तर मी अशा याच्यातून त्या दरम्यान गेले आणि लिटरली त्या परिस्थितीत मी त्या प्रायव्हेट वाहनात गर्दीत मी माझ्या मुलीला तोंडाला बांधलं. लहान मुलं तोंडाला ठेवतही नाही, मी तिला असं पूर्ण तोंडाला बांधलं, मास्कसुद्धा बांधलं, पण ती कशाची ठेवते. आणि घरी गेले दादाकडे. पहिले आम्ही दोघींनी बाहेरच सगळं सॅनिटायझर आणि स्वतःला हे केलं, स्टराईज केलं आणि मग घरात जाऊन आंघोळ्या केल्या. म्हणजे एवढं आम्हाला त्या दरम्यान मी आणि माझी मुलगीसुद्धा एवढी सफर झाली, पण म्हणजे त्या व्यक्तीला त्याचं काहीच घेणं देणं नव्हतं. म्हणजे इतके चिपेस्ट, इतके प्रॅक्टिकल लोकं असू शकतात, म्हणजे त्याचं आम्हाला म्हणजे सगळे धक्क्यावर धक्के त्या जर्नीमध्ये बसायला लागले. एक एक रंग त्या लोकांचे आम्हाला कळायला लागले. आणि जेवढा धक्का मला होता तेवढाच माझ्या फॅमिलीला होता, माझ्या फ्रेंड्सला, म्हणजे सगळ्यांनाच. माझे जे रिलेटिव्ज होते, माझे जे म्हणजे आजूबाजूचे मला ओळखणारे लोकं होते, त्यांच्यासाठीही होतं की अरे हा माणूस आहे की काय जनावर आहे, ह्याला हा काय कामाचा काय, मग हा कोणी याला डॉक्टर केलं,
म्हणजे लिटरली अशा तेव्हा सगळ्यांच्या प्रतिक्रिया त्या दरम्यान होत्या. आणि अजून धक्के खात खात माझी जर्नी पुढे जात होती आणि एक एक शॉकिंग गोष्टी माझ्यासोबत घडत होत्या. एक आई म्हणून स्वतः खूप जीव तुटत होता, की एक माझी छोटीशी मुलगी तीसुद्धा इतकी सफर होती या सगळ्या गोष्टींमध्ये. तिच्यावर पण सगळ्या गोष्टी चा परिणाम होतो आहे. पण देव त्यातून तारत गेला आणि होप सो अजूनही म्हणजे मी फक्त देवालाच त्याच्याचकडे हे करते, की कसेही वागले तरी काही फरक नाही. फक्त त्या वरच्याची साथ हवी असते माणसाला आणि बस तीच मला आयुष्यात मिळत राहो. त्याची साथ असली तर सगळ्या गोष्टी मी आयुष्यात जिंकू शकेल. थँक यू सो मच.